EPS 95 पेन्शनचा महाधमाका, 5 राज्यांतून आले 5 मोठे धक्के. काय सांगताय? पेन्शनधारकांसाठी आता करो या मरोची स्थिती निर्माण झाली आहे. EPS 95 पेन्शनच्या बाबतीत दिल्लीपासून ते महाराष्ट्रापर्यंत असा कोणता भूकंप आला आहे ज्याची कल्पना कदाचित तुम्ही स्वप्नातही केली नसेल? मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ केवळ बातमी नाही, तर 78 लाख पेन्शनधारकांच्या अस्तित्वाचा लढा आहे. 5 वेगवेगळ्या ठिकाणांहून 5 अशा अपडेट समोर आल्या आहेत ज्या ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. संसदेतील त्या भ्रामक उत्तरांनंतर आता पेन्शनधारकांनी कोणता मास्टर प्लॅन तयार केला आहे आणि जंतर मंतरवर नक्की काय घडणार आहे, या सर्व खळबळजनक प्रश्नांची उत्तरं आज मी MX मराठी न्यूजच्या या विशेष भागात देणार आहे. व्हिडिओचा एकही सेकंद स्किप करू नका, कारण आजचा हा रिपोर्ट तुमच्या भविष्याची दिशा ठरवणार आहे. नमस्कार मित्रांनो, MX मराठी न्यूज या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर तुम्हा सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो. EPS 95 पेन्शनधारकांच्या हक्कासाठी NSE राष्ट्रीय संघर्ष समितीने आता आरबारची लढाई सुरू केली आहे. देशभरात आंदोलनांची आग पसरली असून 5 मोठ्या घडामोडी घडल्या आहेत. चला, वेळ न घालवता आपण या 5ही अपडेट्सचा सविस्तर आढावा घेऊया. मात्र तुम्ही अजूनही चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर आपल्या हक्काचं चॅनल सबस्क्राईब करून घ्या. सोबत बेलचं बटन दाबा. अपडेट क्रमांक 1, बुलढाण्यातील ऐतिहासिक आणि जागतिक संघर्षाची गाथा. सुरुवात करूया महाराष्ट्राच्या मातीतून, जिथे संघर्षाची मशाल गेल्या अनेक वर्षांपासून धगधगत आहे. बुलढाणा येथे सुरू असलेले क्रमिक अनशन आज केवळ भारतासाठीच नाही, तर जगातील सर्वात मोठ्या आणि प्रदीर्घ आंदोलनांपैकी एक ठरले आहे. तुम्हाला ऐकून धक्का बसेल, पण हे अनशन आज 2604 दिवसांपासून सतत सुरू आहे. 7 वर्षे आणि 48 दिवस उलटून गेले तरीही हे पेन्शनवीर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तळ ठोकून आहेत. ऊन, वारा, पाऊस किंवा कडाक्याची थंडी असो, या वृद्धांची जिद्द तसूभरही कमी झालेली नाही. हे आंदोलन केवळ पैशांसाठी नाही, तर सन्मानाने जगण्यासाठी आहे. 7 वर्षांपासून सुरू असलेला हा त्याग प्रशासनाला कधी जाग आणणार, हाच आजचा सर्वात मोठा प्रश्न आहे. बुलढाण्यातील या आंदोलनाने सिद्ध केले आहे की जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे पेन्शनवीर माघार घेणार नाहीत. अपडेट क्रमांक 2, दिग्विजय सिंहांचे पंतप्रधानांना थेट आणि खळबळजनक पत्र. दुसरी मोठी बातमी थेट राजकीय वर्तुळातून आणि सत्तेच्या केंद्रातून येत आहे. NSE राष्ट्रीय संघर्ष समितीने नुकतीच मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे राज्यसभा सदस्य दिग्विजय सिंहांची भेट घेतली. पेन्शनधारकांची व्यथा आणि दयनीय अवस्था ऐकून दिग्विजय सिंहांनी या प्रश्नाचे गांभीर्य ओळखले. त्यांनी तात्काळ 1 फेब्रुवारी 2026 रोजी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी अत्यंत आक्रमक भाषेत नमूद केले आहे की देशातील 78 लाख पेन्शनधारकांना 7,500 रुपये पेन्शन देण्याचे आश्वासन खुद्द पंतप्रधान, अर्थमंत्री आणि श्रममंत्र्यांनी वारंवार दिले होते. मग आज इतकी वर्ष उलटूनही त्याची अंमलबजावणी का झाली नाही? ज्या पेन्शनधारकांनी आपले संपूर्ण आयुष्य देशाच्या उभारणीसाठी दिले, त्यांना आज 2 वेळच्या जेवणासाठी आणि औषधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. या वृद्धांना तात्काळ न्याय द्या आणि आश्वासनांची पूर्तता करा, अशी आग्रही मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. अपडेट क्रमांक 3, हरियाणातील यमुनानगरचा महासंकल्प आणि दिल्लीकडे कूच. तिसरी महत्त्वाची अपडेट हरियाणाच्या यमुनानगर येथून आली आहे, जिथे पेन्शनधारकांचा संताप आता उफाळून आला आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी प्रांतीय अध्यक्ष बागेश्वर सिंहांनी बल्लापूर इंडस्ट्रीजच्या युनियन सदस्यांसोबत एक मोठी आणि निर्णायक बैठक घेतली. या बैठकीत एक ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. सर्व युनियन सदस्यांनी आणि कामगारांनी राष्ट्रीय संघर्ष समितीशी म्हणजेच NSCशी पूर्ण ताकदीने जोडले जाण्याचा संकल्प केला आहे. कमांडर अशोक रावत यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या लढाईची आणि त्यांच्या अहोरात्र परिश्रमांची माहिती मिळताच सर्व सदस्यांनी एकमुखाने पाठिंबा जाहीर केला. हरियाणातील ही लाट आता दिल्लीच्या जंतर मंतरवर होणाऱ्या आंदोलनात सामील होण्यासाठी सज्ज झाली आहे. यामुळे सरकारवरचा दबाव आता अधिकच वाढणार आहे. मध्येच एक महत्त्वाची माहिती, मार्केट वुल्फ, आर्थिक स्वातंत्र्याचा मार्ग. पेन्शनच्या अपडेट सुरूच राहतील, पण त्याआधी मी तुम्हाला एका अशा व्यासपीठाबद्दल सांगतो जे तुमचे आर्थिक भविष्य बदलू शकते. ते म्हणजे मार्केट वुल्फ. श्रीमंत लोक केवळ नोकरीतून श्रीमंत होत नाहीत, तर ते आपली कमाई शेअर मार्केटमध्ये गुंतवून संपत्ती निर्माण करतात. मार्केट वुल्फ हे सेबी रजिस्टर ॲप आहे आणि ते अतिशय सुरक्षित आणि विश्वासार्ह आहे. यामध्ये फॉलो ट्रेंड नावाचे एक विशेष फीचर आहे, जिथे तुम्ही यशस्वी ट्रेडर्सचे व्यवहार पाहून स्वतः नफा कमवू शकता. सर्वात महत्त्वाचे म्हणजे यामध्ये इनबिल्ट स्टॉप लॉस फीचर आहे, जे तुमचे मोठे नुकसान होण्यापासून वाचवते. फेब्रुवारी महिन्यात अनेक सामान्य लोकांनी यात एका दिवसात 15,000 रुपयांपर्यंत नफा कमवला आहे.
हा सर्व नफा कोणत्याही कमिशनशिवाय तुम्हाला मिळतो. तुम्ही फक्त 99 रुपयांच्या लाईफ टाईम फीमध्ये हे फीचर वापरू शकता. याची लिंक मी डिस्क्रिप्शन आणि कमेंट बॉक्समध्ये दिली आहे. एकदा नक्की चेक करा. अपडेट क्रमांक 4. केंद्रीय श्रम राज्यमंत्र्यांना पेन्शनधारकांचे अंतिम अल्टिमेटम. आता वळूया चौथ्या मोठ्या अपडेटकडे, जी कर्नाटक आणि केंद्राच्या राजकारणाशी संबंधित आहे. 8 फेब्रुवारी रोजी केंद्रीय श्रम राज्यमंत्री शोभा कारणलाजे यांच्या स्थानिक कार्यालयावर पेन्शनधारकांनी जोरदार धडक दिली. NSE नेते सुबन्ना कुलकर्णी आणि सोमेश्वर नागराज यांच्या नेतृत्वाखाली एक महत्त्वाचे निवेदन मंत्र्यांच्या सचिवांना सोपवण्यात आले. संसदेत नुकत्याच झालेल्या चर्चेत आणि 2026-27च्या बजेटमध्ये पेन्शन वाढीचा कोणताही ठोस उल्लेख नसल्याने पेन्शनधारकांमध्ये प्रचंड संताप आहे. संसदेत भ्रामक उत्तरे देऊन पेन्शनधारकांची दिशाभूल करणे थांबवा, असा सज्जड इशारा यावेळी देण्यात आला. जर मागण्या लवकर मान्य झाल्या नाहीत तर येणाऱ्या काळात सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील, असेही पेन्शनधारकांनी ठणकावून सांगितले आहे. शेवटची आणि सर्वात महत्त्वाची अपडेट महाराष्ट्रातील एका विशाल सभेची आहे, ज्याने सरकारची झोप उडवली आहे. 8 फेब्रुवारी 2026 रोजी NSCचे राष्ट्रीय अध्यक्ष अशोक रावत यांनी हजारो पेन्शनधारकांच्या सभेला संबोधित केले. या सभेत कमांडर रावत यांनी स्पष्ट केले की आता विनवण्या करण्याचा काळ संपला आहे, आता संघर्षाची वेळ आली आहे. येथे जमलेल्या हजारो पेन्शनधारकांनी दिल्लीच्या जंतर मंतरवर होणाऱ्या आगामी महामार्च आंदोलनाला सक्रिय पाठिंबा देण्याची आणि त्यात मोठ्या संख्येने सामील होण्याची शपथ घेतली आहे. आता नाही तर कधीच नाही आणि आंदोलन करा किंवा मरा, अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून गेला होता. पेन्शनधारकांचा हा आक्रमक पवित्रा पाहता केंद्र सरकारला आता या प्रश्नावर गांभीर्याने विचार करावाच लागणार आहे. समारोप आणि निष्कर्ष. तर मित्रांनो, या पाचही मोठ्या घडामोडींवरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट आहे की EPS 95 पेन्शनचा प्रश्न आता एका निर्णायक टप्प्यावर येऊन पोहोचला आहे. बुलढाण्यातील 2604 दिवसांचे ऐतिहासिक अनशन असो, की राज्यसभेतील बड्या नेत्यांचे पंतप्रधानांना गेलेले पत्र असो, की जंतर मंतरवर होणारी गर्दी असो, प्रत्येक बाजूने आता सरकारला घेरण्याची तयारी झाली आहे. 78 लाख पेन्शनधारकांच्या संयमाचा अंत आता पाहू नका, अशीच भावना सर्वत्र दिसत आहे. सरकार यावर येत्या काही दिवसात काय निर्णय घेणार आहे, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. तुम्हाला काय वाटते? 7,500 रुपयांची पेन्शन आणि महागाई भत्ता यावर्षी लागू होईल का? तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त पेन्शनधारकांपर्यंत शेअर करा आणि MX मराठी न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका. मार्केट वुल्फची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, ती नक्की चेक करा. पुन्हा भेटूया अशाच एका महा अपडेटसह. तोपर्यंत पाहत रहा MX मराठी न्यूज. सत्य माहिती आमची जबाबदारी. जय हिंद.